श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 15 फेब्रुवारीला रविवारी आलेली आहे महाशिवरात्री आणि या महाशिवरात्रीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असं महत्त्व दिलं जातं. आणि महाशिवरात्र म्हटलं की आपण पूजा करत असतो तर ती म्हणजे भगवान शिवशंकरांची. महाशिवरात्री ही भगवान शिवशंकरांना समर्पित केली जात असते. या दिवशी त्यांची पूजा ही विशिष्ट पद्धतीनं केली जात असते. आणि अशा या पवित्र दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी रविवारी आपल्याला शिवमंदिरातून अशी एक वस्तू घरी घेऊन यायची आहे. ही एक वस्तू आपण जर आपल्या घरामध्ये आणली तर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरात पैसा येऊ लागेल, आपले श्रीमंतीचे योग सुरू होतील, असा हा उपाय आहे. आपल्याला भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा ही या दिवशी आवर्जून करायची असते आणि त्यासोबतच या दिवशी काही सेवा आणि उपायसुद्धा करायचे असतात. आणि त्याचमुळं आपण आज या व्हिडिओमध्ये हा जो एक उपाय आहे तर तो करणार आहोत किंवा पाहणार आहोत. हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, कोणती वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, ही जर वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणली तर आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे, जे गरिबी आहे तर ते नष्ट होईल. आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल, आपला श्रीमंतीचा योग सुरू होईल, आपली संपूर्ण गरिबी दूर होईल. तर यासाठीच आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर बघा, भोलेनाथाचे हे खूप भक्त आहेत आणि त्यांचा प्रत्येक भक्त त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपापल्या परीनं त्यांची सेवा उपासना करत असतो. या दिवशी व्रत केलं जातं. संपूर्ण दिवसभर हे व्रत करून दुसऱ्या दिवशी या व्रताची सांगता होत असते. आणि यासाठीच हा महाशिवरात्रीचा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आपल्याला हा उपाय का करायचा आहे? आपल्या घरामध्ये सतत गरिबी असेल, दारिद्र्य असेल, कष्ट आणि मेहनत करून देखील आपल्याला त्याचं उत्तम फळ प्राप्त होत नसेल, आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नसेल किंवा आपल्या घरामध्ये पैसा हा भरपूर येतो पण तो लगेच आपल्या हातून खर्च होऊन जातो. आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसते. लक्ष्मी आपल्या घरात येते तर खरी, पण ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरातून सारखा काढता पाय घेत असते. आणि म्हणूनच लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकवून ठेवण्यासाठी हा जो आजचा उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावशाली मानला जातो. तर बघा, आपण कष्ट तर हे करायचेच आहेत. बिना कष्टाचं कोणतंच फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही. त्यासाठी आपल्याला कष्ट आणि मेहनत ही तर करावीच लागते. पण आपल्या कष्टाला, मेहनतीला योग्य ते फळ मिळावं, दैवी शक्तीची साथ मिळावी म्हणून असे हे छोटे मोठे उपाय आपण या दिवशी आवर्जून करायचे आहेत. जर आपले पैसे कोणाकडे अडकलेले असतील भरपूर दिवसांपासून आणि ती व्यक्ती ते पैसे आपल्याला रिटर्न करत नसेल किंवा परत देत नसेल, परंतु तुम्हाला ते पैसे काही केल्यानं परत मिळवायचे आहेत किंवा ते पैसे मिळत नसतील तर लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग जे बंद आहेत तर ते मोकळे होत नसतील, लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नसेल, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय या महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करून पहा. याचं 100% फळ जे आहे तर ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. जर तुमचा एखादा व्यवसाय असेल किंवा उद्योगधंदा असेल, त्यातून तुम्हाला हवा तसा नफा मिळत नसेल, तो व्यवस्थित चालत नसेल, नोकरीत काही अडचणी असतील, मुलांची प्रगती होत नसेल, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. तर पाहूया सुरुवातीला की हा उपाय कधी करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी 12 वाजता करायचा आहे. म्हणजेच बघा, ही महाशिवरात्री रविवारी आहे तर रविवारी 12 वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा, या दिवशी दिवसभरात तुम्हाला एक का होईना धोत्र्याचं फळ जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतरनं ते स्वच्छ पाण्यानं किंवा गंगाजलानं धुवायचं आहे. आणि हे सर्व करण्या अगोदर आपल्याला
भगवान शिवशंकरांची शिवलिंग असेल किंवा पिंड असेल तुमच्याकडे, तर त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे आणि विधिवत त्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतरच हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. आता बघा, धोत्र्याचं फळ जे आहे तर ते घरी आणल्यानंतरनं, आता बघा, जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर अगदी सहजपणे तुम्हाला हे ताजं फळ जे आहे तर ते मिळून जाईल, किंवा जिथे पण फूल भंडार असतं बघा, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते मिळून जाईल. आता हे घरी आणल्यानंतर आपण स्वच्छ धुवायचं आहे. धुतल्यानंतरनं ते आपण आपल्या देवघरामध्ये एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे. आणि त्या दिवशी बघा, हे फळ जे आहे तर ते रात्री 12 वाजता घेऊन जवळच्या शिवमंदिरात जायचं आहे किंवा 12 वाजता न्यायचं आहे. आणि त्या मंदिरात गेल्यानंतरनं बघा, तिथे जाऊन शिवलिंगावरती हे फळ अर्धा तास तसंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे दिवसा 12 वाजताना घेऊन जावा आणि 1 ते 2 तास मंदिरामध्ये ठेवा. आणि नंतरनं बघा, तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे अभिषेक करू शकता. या दिवशी अनेक प्रकारचे अभिषेक केले जातात. स्वच्छ पाण्यानं अभिषेक करा किंवा दुधानं अभिषेक करा. नंतरनं भस्म, पांढऱ्या रंगाची फुलं, खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा आणि हे धोत्र्याचं एक फूल, बेलपत्र आवर्जून अर्पण करा आणि 1 तास तिथंच ठेवा. आणि नंतरनं तुम्हाला बघा, दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे की जी पण तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात. माझ्या अडचणी दूर होऊ देत, माझ्या मुलांची प्रगती होऊ देत, माझ्या घराची प्रगती होऊ देत, अशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. भगवान शिवशंकर हे खूप भोळे आहेत. ते आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. आणि हे फळ बघा, 1 तासभर तिथं ठेवल्यानंतरनं ते शिवलिंगावर असणार आहे. तर शिवलिंगावरती असलेलं हे म्हणजे बघा, बेलपत्र आणि हे फळ आपण शिवलिंगावरती अर्पण करतो धोत्र्याचं. तर धोत्र्याचं फळ तुम्हाला उचलून घरी घेऊन यायचं आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. पुरुष असाल तर तुम्ही ओम नमः शिवाय आणि स्त्रियांनी नमः शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे. आता बघा, हे सगळं केल्यानंतरनं धोत्र्याचं फूल म्हणजे फळ जे आहे आपण वाहिलेलं, तर ते उचलून आपण घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतरनं ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. देवघरामध्ये ठेवल्यानंतरनं बघा, रात्री 12 वाजता तुम्हाला काय करायचं आहे, हे धोत्र्याचं लाल फूल जे आहे, फळ जे आहे, तर ते लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे. आणि जर या दिवशी तुम्हाला धोत्र्याचं फळ जे आहे तर ते कुठेच मिळालं नाही, तर बघा, या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती अनेक जण धोत्र्याचं फळ अर्पण करतात. तर थेट शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्ही फक्त अभिषेक करू शकता आणि हे शिवलिंगावरती असणारं कोणतंही धोत्र्याचं फळ जे आहे तर ते उचलून घरी आणू शकता. आणल्यानंतरनं देवघरामध्ये ठेवा आणि रात्री 12 वाजता हे धोत्र्याचं फळ लाल कपड्यात बांधून आपण जिथे पण पैसे ठेवतो बघा, आपलं जिथे पण तिजोरी आहे पैशांची किंवा तुमचा व्यवसाय आहे तर किंवा एखादं शॉप असेल, दुकान असेल, तर तिथे सुद्धा एका कोपऱ्यामध्ये हे फळ लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता. अशा पद्धतीनं जर हा उपाय आपण केला तर आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. हा उपाय जर महाशिवरात्रीला केला तर त्याचं फळ 100% हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि ते लवकरात लवकर प्राप्त होतं. महाशिवरात्रीला बऱ्याच जणांना हा उपाय करणं शक्य होत नाही किंवा काही बघा अडचणी असतील, सुतक असेल, मासिक धर्म चालू असेल, तर अशा वेळी तुम्ही बघा, प्रत्येक महिन्यात जी शिवरात्री येते बघा, दर महिन्यामध्ये शिवरात्री येते, तर त्यावेळीसुद्धा तुम्ही सेम अशाच पद्धतीनं हा उपाय करू शकता. परंतु महाशिवरात्रीला रात्री 12 वाजता बऱ्याच जणांना शिवमंदिरात जाणं शक्य होत नाही, तर अशांनी काय करायचं आहे बघा, घरातील शिवलिंगावरती जे फळ आपण ठेवू तर त्या संबंधित जरी हा उपाय केला तरीही चालेल. म्हणजे ज्यांना शिवमंदिरामध्ये जाणं शक्य होणार नाही किंवा बघा, आता शिवमंदिरामध्ये या दिवशी खूप गर्दी असते, अशावेळी तुम्ही घरातील शिवलिंगावरती हे फळ अर्पण करून लाल कपड्यामध्ये बांधून ठेवलं तरीही चालेल. पण रात्रीच्या 12 वाजताना हा उपाय करण्याला विशेष असं महत्त्व आहे, कारण की महाशिवरात्रीच्या दिवशी बघा, ब्रह्माजींच्या अंगातून भगवान शिवलिंग
रूपात प्रकट झाले होते आणि या दिवशी भगवान शिवशंकरांची उपासना सेवा केली जाते. या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता, म्हणून ही जी रात्री आहे तर ती शिवाची रात्री म्हणजेच महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. आणि प्रत्येक जणानं हा जो उपाय आहे तर तो आपल्या मनामध्ये कोणतीही म्हणजे बघा किंतु परंतु न आणता अगदी मनोभावे श्रद्धेने हा जर उपाय केला तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. आणि आपल्या म्हणजे बघा घरात पैसा यायला सुरुवात होईल, दारिद्र्य संपेल, 100% आपल्या श्रीमंतीचा योग जो आहे तर तो या उपायामुळं नक्की सुरू होईल. आपल्या आयुष्यामधील सर्व अडीअडचणी ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतील आणि आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण होईल.